महाराष्ट्राची व्याख्या करायची झाली तर ज्या प्रदेशातील लोक पंढरीला जातात म्हणजे वारीच्या माध्यमातून त्याला महाराष्ट्र म्हणतात. विठ्ठल कुठनं आला तर पंढरपूरला कुठनं आला, कोण काय त्याचं स्वरूप, कोण आहे तो वेदांमध्ये आहे का, पुराणांमध्ये आहे का? वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे समजा राम कृष्ण हरी. आता राम मान्य आहे, ईश्वराचा अवतार आहे, कृष्ण ईश्वराचा अवतार आहे. आता हरी हा काय प्रकार आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगू मी, त्यावेळेचा प्रचलित धर्म कोणता? तो वैदिक धर्म आहे. तर आपला धर्म वैदिक धर्माशी समांतर असला पाहिजे, परंतु त्याच्यापासून फटकूनही असलं कामा नये. ही फार मोठी खबरदारी यांनी घेतलेली आहे. नाहीतर ते बंड मानलं जातं आणि हळूहळू ते समाजातून बहिष्कृत होतं. त्यांनी तो प्रयोग केला ना, त्यांच्या स्वतंत्र जाती झाल्या. त्या पालख्यांना त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कुणी आश्रय दिला तर मराठा सरदारांनी आश्रय दिला. कुणी घोडे दिले. त्यावेळच्या सामानाच्या यादीमध्ये आमच्याकडं तलवारी आहेत. वारकरी संप्रदायाचा अध्यात्मवाद हा लोकनिष्ठ आहे. कुठलाही संत संन्यास घेऊन संसार प्रपंच सोडून बाहेर गेलेला नाही. भागवत म्हणजे कोण? भागवत म्हणजे जो भगवान मानतो कोणाला तरी. बौद्ध धर्मामध्ये बुद्धाला भगवान बुद्ध म्हणतात. जैन धर्मात सुद्धा महावीराला भगवानच म्हणतात ना, म्हणजे ते सुद्धा भागवतच आहेत. त्याचा भगवान वेगळा असेल. त्यावेळेचा वैदिक धर्म, भागवत धर्म आणि आजचा हिंदू धर्म काय कोरिलेशन आहे? हा फारच महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. तेव्हा वारीचा खरा अर्थ तुम्हाला सांगू का? वारी शेवटी काय? वारी म्हणजे आपण मनुष्य जन्माला आलो आहोत याचं सेलिब्रेशन आहे. वारी हा उत्सव आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व सकाळ प्रकाशन प्रस्तुत थिंकबुक्सच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सकाळ प्रकाशनानं पुस्तक वारी नावाचा एक कार्यक्रम चालू केलेला आहे, चालवलेला आहे. आत्ता आपली जी वारी चालू आहे त्या कालावधीमध्ये विशेषतः अध्यात्मावरच्या पुस्तकांवर त्यांनी विशेष सवलत दिली आणि अध्यात्माकडे बघण्याची नवी दिशा अशा अर्थाची थीम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते ही पुस्तकं पोहोचवतात आणि त्या निमित्तानं हा भारतीय विचार, आध्यात्मिक विचार, सांस्कृतिक विचार पोहोचवावा हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्याच उद्दिष्टाला अनुसरून आजची चर्चा आहे. अध्यात्म म्हणजे नक्की काय, वारी म्हणजे नक्की काय, संत परंपरेचा भारतीय संस्कृतीवर, महाराष्ट्रावर नक्की काय प्रभाव पडलाय अशी चर्चा करायची आणि त्यासाठी अर्थातच आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत डॉक्टर सदानंद मोरे सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती परत एकदा. धन्यवाद. मोरे सरांशी आपण इतिहासावरती बोललेलो आहोत, संस्कृतीवरती बोललेलो आहोत, भाषेविषयी बोललेलो आहोत, पण आज अध्यात्माविषयी बोलायचं आहे. ते स्वतः थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेतच, पण तुकाराम दर्शन असेल, गरजा महाराष्ट्र असेल, अशा असंख्य पुस्तकातनं, वेगवेगळ्या लिखाणातनं त्यांनी अध्यात्म लोकांपुढे आणलेलं आहे हे तुम्ही जाणताच. त्यानिमित्तानं आजची त्यांची मुलाखत ही संयुक्तिक आहे असं मला वाटतं. आपण बेसिक पासून सुरुवात करू. वारी म्हणजे नक्की काय? वारी म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणं, विशेषतः प्रवास, त्याला आपण वारी म्हणतो. आणि तो नियमित असेल तर अधिकच त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर मी इरावती कर्व्यांचा आधार घेतो. त्या खरोखरच एक अभ्यासक या नात्याने, ते समाजशास्त्रज्ञ होते आपल्याला कल्पना आहे. अभ्यासक या नात्याने त्यांनी एकदा खरोखर पंढरीची वारी केली आणि केल्यानंतर त्याच्यावरती लिहिलं. तो काढलेला लेख आहे त्यांचा. आणि ते लिहिताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे समाजशास्त्रज्ञ या नात्याने त्या म्हणाले की महाराष्ट्राची व्याख्या करायची झाली तर ज्या प्रदेशातील लोक पंढरीला जातात म्हणजे वारीच्या माध्यमातून त्याला महाराष्ट्र म्हणावं. अरे वा, इतकं वारी आणि महाराष्ट्र यांच्यातलं नातं असं दृढ झालं. ओके. हां. आणि दुसरं वैशिष्ट्य काय वारीचं, म्हणजे समजा मी व्यक्तिगत पातळीवरती पंढरपूरला गेलो, अगदी नियमितपणे गेलो, तर त्याला मी माझ्यापुरतं म्हणू शकेन की माझी अशी पंढरीची वारी आहे. पण आपल्या डोळ्यापुढे पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर समूहाने करण्याची गोष्ट आहे, एकट्याने नाही करण्याची गोष्ट. समूहात जेव्हा लोक जातात तिथे समूहाने पंढरपूरला, तेव्हा ते युनिट ज्याला म्हणतो आपण वारीचं, तर त्याला आपण दिंडी म्हणतो. ते जे कुणी लोक असतील अगदी त्याच्यामध्ये अगदी 20-25 पासून तर काही हजारांच्या पर्यंत संख्या असू शकते दिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांची. आणि ते चालताना कसं चालतात त्या ठिकाणी, ते नामस्मरण तर करतातच, पण ते गातात, नाचतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे.
आणि त्यासाठी त्यांना वाद्य लागतं. म्हणजे गायचं म्हटल्यानंतर एक सूर असावा लागतो ना कुठला तरी. तर वारकऱ्यांच्या म्हणजे वारी करणाऱ्या लोकांच्या मध्ये कडे जी वीणा असते, दिंडी हा एक वीणेचाच प्रकार आहे वाद्य. म्हणून त्या ज्या समूहाकडे ती दिंडी असते, लावणी, मृदंग, श्रुती, टाळघोष. श्रुती म्हणजे इथे परत वीणाच आला. तोही शब्द आहे तिथे. हम्म, हम्म, हम्म. हम्म. तर तो समूह त्याला दिंडी म्हटलं. आणि महाराष्ट्रातनं अशा अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चालायला लागायच्या आषाढीच्या दरम्यान, कार्तिकीच्या दरम्यान वगैरे वगैरे, आणि काही तर महिन्याला सुद्धा. तर त्यामुळं झालं असं पुढे की तो सगळा समूह जातो गात नाचत विठ्ठलाला जाऊन भेटतो. म्हणून अशी वारी जे करतात ते वारकरी, आणि त्यांचा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. हम्म. म्हणजे व्यापक अर्थाने तो भागवत धर्माचाच एक काय म्हणत त्याला प्रकार आहे म्हणा, काही म्हणा त्याला. पण त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य काय आहे, तर वारी ही विठ्ठलाची उपासना करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे ती युनिक पद्धत आहे या संप्रदायाची. तर याला आपण वारी म्हणतो. तर पण ही इव्हॉल्व कशी झाली आणि आज 21व्या शतकात तिचं महत्व काय? हा, आता तिचा जर इतिहास पाहिला ना आपण, तर असं आपल्याला म्हणता येईल की मी म्हणालो की ती एक उपासना पद्धती आहे. कोणाची? तर विठ्ठल नावाच्या देवतेची. विठ्ठल कुठून आला? हम्म. त्याचं क्षेत्र पंढरपूर आहे, हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. हो. तर पंढरपूरला कुठून आला? कोण? काय त्याचं स्वरूप? कोण आहे तो? तो वेदांमध्ये आहे का, पुराणांमध्ये आहे का? तर तुम्हाला नाही सापडणार. मग कसा कुठून आला? तर वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच महाराष्ट्रासाठी विठ्ठल म्हणजे द्वारकेवरून पंढरपूरला आलेला कृष्ण. हम्म. विठ्ठला कृष्णच आहे. कधी त्याला कृष्णाचं कुणी बालरूप म्हणतं किंवा वगैरे वगैरे. तर तो तिथून इथे आला. कशासाठी आला? तर इथे पुंडलिक नावाचा एक भक्त त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता. त्या पुंडलिकाला संत साहित्यात मुनी म्हटलेलं आहे. पुंडलिक मुनी. अच्छा. कोणी त्याला पंढरीचा पाटील म्हणतं. म्हणजे पंढरी हे जरी नगरात एक नगरी असेल तर. तर तो आईवडिलांच्या सेवेमध्ये इतका मग्न होता की कृष्णाला आश्चर्य वाटलं की अरे हा कोण या कलियुगामध्ये मनुष्य आहे, म्हणून आपण तिथे जावं. म्हणून तो तिथे गेला. प्रसन्न झाला, खुश झाला म्हणजे. आणि समोर उभा ठाकला. याचं काम चालूच होतं. आणि सांगितलं की मी आलेलो आहे आणि तुला काय हवं ते माग. इतकं तू चांगलं करतोय, लोकांना आदर्श घालून देतोय. तर पुंडलिक म्हणाला की हे माझं काम चालूच आहे सेवेचं आईवडिलांच्या. तर ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तू इथेच असा उभा राहा. म्हणून त्यानं त्याच्याजवळच अशी एक वीट होती, ती अशी त्याच्या पुढे ठेवली आणि त्याला विटेवरती उभा केला. आणि विटेवरती उभा केल्या केल्या त्यांनी मूर्तिरूप धारण केलं. अशी ती कथा आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, लहान मुलं खेळ खेळतात बघा, स्टॅच्यू. हम्म. म्हणजे अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये राहा. आणि नुसतं उभं नको राहू, तर तुझ्याकडे जे जे लोक येतील त्यांचा उद्धार कर. कारण कसं झालं की युगपरत्वे आपण असं म्हणू शकतो की अवघड काम झालं लोकांचं. सत्कर्माकडे, सदाचरणाकडे लक्ष कमी झालं. ते कलियुगाचे लक्षणच मानलं जातं ना, व्याख्या सांगितली जाते. तर अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी पूर्वीच्या काळात ते लोक कदाचित कठीण अशा प्रकारची साधनं वापरत असतील ना. योग असेल, याग म्हणजे यज्ञ वगैरे गोष्ट असतील, तपश्चर्या असेल. तसं काही राहिलेलं नाही लोकांच्याकडे. तो काळाचा महिमा म्हणा किंवा काही म्हणा. तर हे साकडं पुंडलिकाने सगळ्यांच्या वतीनं विठ्ठलाला टाकलं आणि तो तिथे उभा राहिला. म्हणजे पहिल्यांदा या संप्रदायाचा जनक खऱ्या अर्थाने पुंडलिकाला मानलं पाहिजे आपण. कारण त्याचं दैवतच मग पुंडलिकामुळे इथे आलं ना, नाही तर कशाला आला असतं. तर हा तो मुद्दा झाला. आता मग वारी कुणी नेमकी सुरू केली ते माहित नाही. म्हणजे पुंडलिकाने केली की नाही किंवा, पण एक तर नक्की सांगता येईल की वारकरी संप्रदायाचा एरवी पाया ज्यांनी घातला असं म्हटलं जातं, ज्ञानदेव रचीला पाया, तिकडे मी येतोच. परंतु त्याच्या आधी संप्रदाय होता या फॉर्ममध्ये. कोणत्या? दैवत आणि उपासना पद्धती. विठ्ठल हे दैवत की जे कृष्णच आहे, आणि वारी करणं हे जी त्याची उपासना. ह्या दोन याच्यामध्ये घटकांमध्ये तो संप्रदाय अस्तित्वात होता. आता पुढचा मुद्दा येतो की कुठल्याही धर्मसंप्रदायाला असं उभं राहायचं असेल, प्रतिष्ठा मिळवायची असेल, संप्रदाय म्हणून रेकग्निशन मिळवायचं असेल, ओके, तर त्यासाठी 3 घटक लागतात. एक दैवत,
दुसरं त्या दैवताची विशिष्ट उपासना पद्धती. आता अशा गोष्टी अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण खंडोबाचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं लोकदैवत आहे. ते दैवत आहे. त्याचे अनेक भक्त आहेत आणि त्याच्या उपासनेची पद्धत आहे बघा. आपण बघतो ना, काय जागर, गोंधळ, तो भंडारा उधळणं, सोमवतीला तिथे जाणं. कधी-कधी आपण मल्हारीची वारी असंही म्हणतो. म्हणजे इतकं सगळं आहे. पण स्वतंत्र संप्रदाय नाही त्यांचा. का नाही? कारण तिसरी गोष्ट जी लागते ना, ती तिथे नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःचा एक प्रमाण ग्रंथ लागतो. हां. पवित्र अशा प्रकारचा तो सगळेजण मानतात. तर ज्ञानदेव रचिला पाय याचा अर्थ काय, की ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ दिला वारकरी संप्रदायाला, ज्ञानेश्वरीच्या रूपात. सगळे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन, ज्ञानेश्वरांच्या नंतरचे म्हणजे एकनाथ असतील, भानुदास महाराज असतील, तुकोबा, बहिणाबाई, निळोबा. बहिणाबाईंनी तर ज्ञानेश्वरीची आरती केलेली आहे. बरं. जय माय ज्ञानेश्वरी, शब्दरत्न जान्हवी, ज्ञानेश्वरीची आरती केलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तो ग्रंथ आहे, प्रमाण ग्रंथ आहे. तो ग्रंथ दिल्यामुळं तो संप्रदाय आता परिपूर्ण असा धर्म संप्रदाय झाला. तुमच्याकडे दैवत आहे, तुमच्याकडे उपासना पद्धती आहे आणि तुमच्याकडे ग्रंथ आहे. मग तेव्हापासून वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक मुख्य प्रवाह, महाराष्ट्रातला मुख्य धार्मिक प्रवाह कोणता? याचं तुम्ही हा प्रश्न कोणालाही विचारा. एकच उत्तर येईल, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. का? त्याच्याकडे या 3 गोष्टी. तर त्या अर्थाने ज्ञानदेव रचिला पाया. वारी ही उपासना पद्धती स्वतंत्र, विठ्ठल हे दैवत आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. ज्ञानेश्वरीचा उल्लेख निघालाय म्हणून ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ याच्यात नक्की काय फरक आहे? कारण तुम्ही त्याच्यावरती लिहिलंय. वारकरी जे असतात ना, आता आधी ज्ञानेश्वरी तर होतीच, पण नंतर त्याला ज्ञानेश्वरीला गाथेची जोड मिळाली. आता आणि ती कशी बघा ना, म्हणजे मी तुमच्या प्रश्नाकडे येतोच, पण हे तुम्हाला मी आधी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन, की ज्ञानदेव रचिला पाया आणि मग पुढे त्या संप्रदायाचा विकास कसा होत गेला, याचं फार चांगलं वर्णन संत बहिणाबाईंनी, ज्या तुकोबांच्या शिष्या होत्या, आपल्या एका अभंगात केले. तर ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालय, हे त्यांनी त्या मंदिराचं पायाभरणी त्यांनी केली. मग पुढचं बांधकाम कुणी केलं, विस्तार कुणी केला? नामातायाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेवरायांनी त्याचा विस्तार केला. म्हणजे आपल्याला कल्पना ना कसा विस्तार केला. ते थेट पंजाबमध्ये गेले. हो. तिथे ते राहिले. तिथल्या लोकांना त्यांनी इकडच्या धर्मातली तत्व सांगितली आणि त्याची परिणती पुढे शीख धर्माच्या स्थापनेमध्ये झाली. लक्षात घ्या, म्हणजे तेवढा विस्तार येतो म्हटलं तर. म्हणजे मी असं म्हणेन एका अर्थाने, म्हणजे शीख धर्माचा कुठल्याही प्रकारचा अधिक्षेप न करता, हो. लक्षात घ्या, त्याची स्वायत्तता अबाधित आहे. पण इन अ सेन्स ते एक्सटेन्शन काउंटर झालं आपलं. आणि त्याच्यामुळं गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेवांची पदं अत्यंत आदरपूर्वक समाविष्ट केली गेली. नामदेव साहेब नावाचे गुरुद्वारे अनेक ठिकाणी आहेत, दिल्लीत सुद्धा आहे. तर हा मुद्दा आहे, तो त्यांनी विस्तार केला. त्यांनी केला हा विस्तार. मग पुढे काय झालं? जनार्दन एकनाथ, मग एकनाथ महाराज आले. खांब दिला भागवत. इमारत म्हटल्यावर खांब पाहिजे. तर ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने बघा, की ज्ञानेश्वरांनी काय केलं, ज्ञानेश्वरी दिली म्हणजे भगवद्गीता नावाच्या संस्कृत ग्रंथाचा मराठीत आणला, तो म्हणजे त्याचा अन्वयार्थ लावला. तो वारकऱ्यांनी स्वीकारला. तो का स्वीकारला परत? त्यातला मुद्दा आहे ना, कारण वारकऱ्यांचं दैवत जे विठ्ठल, ते विठ्ठल दुसरा तिसरं दैवत नसून ते कृष्णाचंच अवतरण आहे. तर कृष्णच आहे. त्यामुळं कृष्णाचं जेवढं जेवढं आहे ते सगळं विठ्ठलाला लागू करता येतं. मग कृष्णाने जर अर्जुनाला उपदेश केला असेल भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध असलेला, तर त्याचा अर्थ तो आपोआपच विठ्ठलाचा ग्रंथ होतो, म्हणजे वारकऱ्यांचा ग्रंथ होतो ना. फक्त मुद्दा एवढा झाला की तो संस्कृतमध्ये आहे, संस्कृत सगळ्यांना कळत नाही. मग त्याच्यावरचा उपाय काय, तर तो मराठीमध्ये आणायचा. ते ज्ञानेश्वरांनी आणला, म्हणून वारकऱ्यांनी एका पायावर स्वीकारला ना. वारकऱ्यांचा आद्य प्रमाण ग्रंथ, पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी संबंधीचे गौरवोद्गार मगाशी म्हणालो, की बहिणाबाईंनी तर आरतीच रचली ज्ञानेश्वरीची, तर तो ज्ञानेश्वरी ग्रंथ झाला. आता हे जेव्हा आपण मान्य करतो की कृष्णाचा संप्रदाय आहे एका अर्थाने हा, ओके, तर कृष्णाने ज्याप्रमाणे अर्जुनाला उपदेश केला कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या प्रसंगी आणि त्याचं नाव भगवद्गीता, तसाच उपदेश कृष्णाने आपल्या दुसऱ्या एका शिष्याला केला. तसा अर्जुन त्याचा मामे भाऊ होता ना, अते मामे भावंड आहे ती, अते भाऊ म्हणता येईल. म्हणजे ती यादवांचीच कन्या आहे कुंती, आत्याचा मुलगा अर्जुन, हे आतेमामे भावंडे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या आतेभावाला उपदेश केला कुणी? कृष्णाने. तसाच आपल्या
चुलत भावाला उपदेश केला. त्या चुलत भावाचं नाव उद्धव. आणि उद्धवाला केलेला उपदेश म्हणजे भागवत पुराणामध्ये समाविष्ट असलेला 11वा स्कंद हा उद्धवाला उपदेश केलेला आहे. म्हणून गीता आणि भागवत आपोआपच हे 2 ग्रंथ झाले ना कृष्णाचे, तात्विक ग्रंथ झाले. मग हे एकनाथांच्या लक्षात आलं की माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून फार महत्वाचं काम केलं, पण तरी थोडं शिल्लक राहिले ना. एक एक उपदेश आला आपोआप मराठीमध्ये, दुसरा कुठे आला? म्हणून ती जबाबदारी एकनाथ महाराजांनी घेतली आणि त्यांनी भागवतावरती मराठीमध्ये लिहिलं, भाष्य केलं. त्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो. म्हणजे आता तुकोबा काय म्हणतात बघा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. वारकरी कोण? तर ते गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, वाचतात, ऐकतात आणि अर्थात त्यांचं चिंतन चालूच असतं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हे 2 प्रमाण ग्रंथ आहेत, भगवद्गीता आणि भागवत. तर तिथे तो खांब दिला भागवत. हे ज्ञानेश्वरी हा पाया. नामदेवरायांनी केलेला विस्तार, आणि तो विस्तार करताना त्यांनी कुठलं माध्यम वापरलं तर कीर्तनाचं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन काय? कीर्तन हा एक प्रकारचा डिस्कोर्स आहे. म्हणजे एक अभंग घेतला जातो संतांचा आणि त्या अभंगाचं निरूपण, विवरण काही म्हणा, त्याचा अर्थ लोकांना सांगितला जातो. पण ती अर्थ सांगण्याची प्रक्रिया ही कंटाळवारी वृक्ष होता कामा नये. त्याच्यामध्ये रसनिर्मिती असली पाहिजे. म्हणून त्याच्यातही गाणं आलं, नाचणं आलं. मग आपण बघतो ते कीर्तन कसा एक मोठा बाज असतो, सगळा संगीत त्याच्यामध्ये आपोआप येतं असं. तर ते नामदेवरायांनी केलं. आणि त्यांनी दुसरं काय केलं, मग मी दिंडीचा उल्लेख केला. अनेक दिंड्यांचं एकत्रीकरण केलं की फड नावाची गोष्ट तयार होते. वारकऱ्यांचं दुसरं वैशिष्ट्य की फड. तसं आद्य फडकरी म्हणजे नामदेव महाराज. तुकोबारायांचाही फड होता. त्यांच्या फडामध्ये 1400 टाळकरी होते. आणि ते पंढरपूरला अशा पद्धतीने जायचे. तर ते खांब देण्याचं काम भागवताच्या रूपानं हे एकनाथांनी केलं. आणि मग आता काय झालं शिल्लक, तर कळस उभारण्याचं काम. कळस, तर ते काम तुकोबारायांनी केलं. म्हणून बहिणाबाईंचं पुढचं चरण काय त्या अभंगाचं, की तुका झालास ते कळस, भजन करा सावकाश. म्हणजे आता बहिणाबाईंची आता इमारत पूर्ण झाली आहे, मंदिर पूर्ण झाले, आता आपलं काम काय राहिलं, त्या मंदिरात जाऊन भजन करायचं. म्हणजे भजन म्हणजे भजनामध्ये नामस्मरण असतंच ना, पण भजन म्हणजे फक्त नामस्मरण नाही. भजन म्हणजे मग सावकाश त्या सगळ्या अभंगाचं मनन करा, चिंतन करा, त्याचा अर्थ सांगा लोकांना समजावून, म्हणजे भजन करा सावकाश, हा त्याचा अर्थ आहे. पण बहिणाबाई हे सगळं करताना स्वतःचाही उल्लेख करतात. नाममुद्रा जी शेवटी ती की नाही, त्या म्हणतात की हे सगळं निरूपण केले ओजा, बहिणी फडकती ध्वजा. या इमारतीवरती मंदिराच्या ध्वजा कुणी फडकवली तर ती बहिणाबाई. एवढं बहिणाबाईंचं महत्व आहे. म्हणजे त्या बहिणाबाई, जसं बहिणाबाईंनी ज्ञानेश्वरीची आरती केली, तशी बहिणाबाईंची आरती निळोबारायांनी केली. बहिणाबाईंच्या नंतर वारकरी परंपरेत संत कोण झालं तर निळोबार आहे. आणि निळोबारायाच्या आरतीमध्ये म्हणतात बहिणाबाईंची आरती करताना, जय माय बहिणाबाई, मूळ माया स्वरूपिणी. म्हणजे केवढं महत्व आहे. म्हणजे मुक्ताबाईंना जसं आदिशक्ती म्हटलं जातं, तसं बहिणाबाई या मूळ माया स्वरूपिणी आहे. एवढं महत्व बहिणाबाईंचं वारकरी संप्रदायामध्ये. तर ज्ञानदेवांच्या पासून खरं तर, म्हणजे आधी म्हटलं तर ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांच्या पासून तर निळोबांच्यापर्यंत असा हा जवळजवळ 500 वर्षांचा सलग इमारतीच्या बांधकामाचा ती प्रक्रिया आहे. आणि तिथे तो वारकरी संप्रदाय सिद्ध झाला पूर्णपणे. आणि मग तो आपोआपच महाराष्ट्राच्या मुख्य धर्मप्रवाह बनला. आणि त्याचं ते स्थान अजूनही अबाधित आहे, असं म्हणू शकतो आपण. आणि मग हा हरिपाठ, हा तुम्ही हरिपाठाचा प्रश्न विचारत होता. तर हरिपाठ हा एक प्रकारचा नामपाठ आहे. अच्छा. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे समजा, एक रामकृष्ण हरी. आता राम मान्य आहे, ईश्वराचा अवतार आहे. कृष्ण ईश्वराचा अवतार आहे. आता हरी हा काय प्रकार आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगू मी. शिखांचं जे मंदिर असतं की नाही, त्याचं नाव हरी मंदिर आहे. आता शिख हे आपल्याला कल्पना आहे की निराकाराचे उपासक आहेत, तिथं मूर्ती नसते मंदिरात, त्यांच्या हरी मंदिरामध्ये. तसं राम आणि कृष्ण हे ईश्वराच्या सगुण स्वरूपाचे आविष्कार आहेत. आणि निर्गुणाचं पण पाहिजे ना. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे, तो केवळ सगुणवादी पण नाही आणि केवळ निर्गुणवादी पण नाही. तर सगुण निर्गुण दयाची अंगे तोची आम्हा संगीत क्रीडा करी.
की एका सत्तेची दोन रूप आहेत, सगुण आणि निर्गुण. तर त्यातल्या सगुण सत्तेचं प्रतिनिधित्व करणारे दोन म्हणजे राम आणि कृष्ण. आणि निर्गुणवाचक नाव म्हणजे कोणतं? हरी. म्हणून रामकृष्ण हरी. हरी तू निष्ठुर निर्गुण. तुकोबा हरीला उद्देशून म्हणतात, तिथे बरोबर हरी नाव येतं. म्हणून हरीचा संबंध कुठेतरी निराकाराशी आहे असं लक्षात आल्यामुळं प्रार्थना समाजाने पहा, त्यांची जी मंदिरं आहेत, प्रार्थना मंदिरं पुण्यात सुद्धा आहे, बुधवार पेठेमध्ये तुम्हाला दिसेल. त्या मंदिराचं नाव काय माहिती का? हरी मंदिर. त्यांना माहित झालंय की अरे हे वारकऱ्यांना मान्य हरी, पण हरी म्हणजे आपण आपण घेऊ शकतो ना निर्गुणवाचक नाव परमात्मा. तर मग रामकृष्ण हरी हे सगळी नावं आहेत परमात्म्याची. तर मुद्दा कुठे येतो आता पहा बरं का, की एक वैदिक धर्म आहे. वैदिक धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असतं? की संध्या. उपनयन झाल्यानंतर रोज करताना त्रिकाल संध्या करावी लागेल, करतात न करतात भाग वेगळा. संध्येमध्ये काय असतं? तर संध्येमध्ये विष्णूच्या 24 नावांचा उच्चार असतो. त्याप्रमाणे केशवाय नमः, माधवाय नमः, प्रद्युम्नाय, अनिरुद्धाय वगैरे 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 आपण ती 24 नावं हे करतो. तर ते सगळं वारकऱ्यांच्या मध्ये आणलं पाहिजे. म्हणून एकनाथ महाराजांनी, परत तो मुद्दा आला एकनाथांचा, त्यांनी काय केलं माहिती का, नामपाठ नावाचं एक प्रकरण लिहिलं. संध्येमधल्या विष्णूच्या 24 नावांच्या पैकी एकेका नावावरती एक एक अभंग. दॅट इज नामपाठ. नामपाठ मुक्ता फळांची ओवणी, ते सुख सगुणी अभिनव, हे तुकोबा सांगतं की नामपाठ. तर असा तो व्यापक नामपाठ तुम्हाला मिळतो. 24ही त्याच्यामध्ये येतात. आता त्यातला हरी अगोदर घेतला कुणी, ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि मग ते बाकीचं आलं सगळं. एकदा तुम्ही हरी पकडला की ते सगुण लोक येतातच ना, ते जातात कुठे. म्हणून वारकऱ्यांना आपला जो धर्म करायचा आहे ना, तो त्यावेळेचा प्रचलित धर्म कोणता? तो वैदिक धर्म आहे. तर आपला धर्म वैदिक धर्माशी समांतर असला पाहिजे, परंतु त्याच्यापासून फटकूनही असलं कामा नये. ही फार मोठी खबरदारी यांनी घेतलेली आहे. नाहीतर ते बंड मानलं जातं आणि हळूहळू ते समाजातून बहिष्कृत होतं. असा इतिहास आहे. तर मी दुसऱ्या कुठल्याही संप्रदायाबद्दल बोलत नाही, पण ज्यांनी तो प्रयोग केला ना, त्यांच्या स्वतंत्र जाती झाल्या. लक्षात घ्या. आता इथे सगळ्यांना सामावून घ्यायचं ना, त्यामुळं आपोआपच ह्या गोष्टी आल्या सगळ्या. आणि मग तिथे एकनाथ महाराजांनी ते केलं बरोबर. हे सगळी नावं इथे आणली. एक आमची पण संध्या आहे म्हणा, म्हणजे त्याला संध्या म्हणा किंवा म्हणू नका, पण इफ इट कम्स टू दॅट, की अरे वैदिक धर्म श्रेष्ठ आहे कारण त्याच्यामध्ये असं आहे, आमच्याकडे पण आहे. हे तुम्हाला सांगावं लागतं ना. म्हणजे त्या इथूनही तो काही कमर्शियल कॉन्फ्लिक्टचा मुद्दा नाहीये. पण मी सांगतो तुम्हाला की धर्माची एक रचना कशी होत जाते एखाद्या संप्रदायाची. तर हरिपाठ ती आमची, ती ज्ञानदेवांनी रूढ केला. आणि हे नंतर एकनाथांच्या लक्षात आलं की अरे हे छान आहे, परंतु कदाचित याच्यातून लोकांना असं वाटेल की यांना फक्त हरीच, हे काय चाललंय, भले रामकृष्ण हरी म्हणतात. म्हणून एकनाथांनी तीही उणीव भरून काढली की हे सगळे रूप आहेत ना, ती आम्हाला मान्य आहेत विष्णूची, म्हणून हा घ्या आमचा नामपाठ. अशा पद्धतीने ते पुढचं होत आलं. म्हणजे आंघोळ केल्यानंतर वारकरी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो, फिरवूत होऊन तो हरिपाठातले अभंग म्हणतो. पण त्यातली परत गंमत, हरिपाठाच्या त्या सगळ्या 27 अभंगांच्या नंतर त्याचा समारोप होतो तुकोबांच्या अभंगाने. मग ते सगळं जोडून घेतलेले ना, ज्ञानोबा म्हटलं तर ते तुकोबा पाहिजेच असे. त्यावेळेचा वैदिक धर्म, भागवत धर्म आणि आजचा हिंदू धर्म काय कोरिलेशन आहे? हा फारच महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, की अगदी भागवत पुराणात सूचित केल्याप्रमाणे सुद्धा, आणि हे इव्हन प्रार्थना समाज वगैरे लोकांना सुद्धा माहिती होता, भागवत धर्म हे वैदिक धर्माचं विशुद्ध रूप आहे. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं विशुद्ध रूप आहे. आणि भागवत धर्मात मधलं सगळ्यात अंतिम इव्हॉल्व्ह झालेलं म्हणजे वारकरी संप्रदाय. त्यामुळं प्रार्थना समाजाचे लोक, रानडे भांडारकर स्वतःला नव भागवत म्हणवायचे. आमचा संप्रदाय प्रार्थना समाज म्हणजे काय, तर नव भागवत धर्म. पण म्हणजे ते प्रेरणा, आता त्यांनी काही प्रमाणात त्यांना ते साकाराचं वावडं होतं म्हणा किंवा काही म्हणा, तो बुद्ध त्यांनी बाजूला ठेवला. पण एरवी त्यांनी एकनाथ मान्य केले, त्यांनी तुकोबा मान्य केले आणि जोडून घेतलं ना परंपरेला. हा भागवत धर्माचाच विकास मानतो मी. चंदा पेंडसे नावाचे मोठे आपल्याकडे विद्वान होऊन गेले. त्यांनी भागवत धर्मावरती अशी एक पुस्तकांची मालाच केली, ग्रंथमालाच केली, वैदिककालीन भागवत धर्म. मग पुराणातील असेल आणि मग ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे वगैरे वगैरे, असं करत ते इथपर्यंत आले.
तर मी असं म्हणेन की हे आधुनिक काळातलं, कारण कसं झालं, या प्रार्थना समाजातल्या लोकांना आधुनिक सगळे धर्म माहिती झाले. एक कम्पॅरेटिव्ह रिलिजन ज्याला म्हणतो आपण, तसा त्यांचा अभ्यास होता. आणि त्या काळात ख्रिश्चन धर्माचा फार मोठा पगडा भारतामध्ये होता. ते मिशनरी लोक त्याचा प्रसारही करायचे. तर त्याला कुठेतरी चेक बसला पाहिजे असंही लोकांना वाटतं ना भारतातल्या. म्हणून ब्राह्मो समाजाने ते पहिल्यांदा तिकडे केलं, प्रयोग करून पाहिला, की त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आपल्याला आणि आपल्या धर्माचं रक्षण करायचं. आता काही लोकांना काय वाटलं की अरे हे आपल्या धर्माच्या विरोधामध्ये आहे. तसं नाहीये. ते एक प्रकारचं बफर स्टेट झालं असं म्हणूयात आपण. इतर धर्म आणि हिंदू धर्म यांच्यामधलं एक बफर स्टेट म्हणजे पहिलं ब्रह्म समाज आहे. हो. दुसरं हे प्रार्थना समाज आहे. कारण एकदा तुम्ही प्रार्थना समाजात ख्रिश्चॅनिटीमध्ये जे जे काही वेगळं आहे असं त्यांचा क्लेम असतो, ते आमच्याकडे आहेच. आमचा पण पाया आम्ही सोडलेला नाही. ही भूमिका रानडे भांडारकरांची होती. आणि मग आपोआप ते सगळे कीर्तन करायची मंडळी. प्रार्थना करताना त्यांनी कीर्तनाचा फॉर्म स्वीकारलेला आहे. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातल्या ज्यू समाजाने कीर्तनकार निर्माण केलेले आहेत. ते सगळं जुन्या करारातले तत्वज्ञान यांनी सांगायचे कीर्तनाच्या माध्यमातून. तर हे यांनी स्वीकारलं. भांडारकर कीर्तन करायचे, अभंगांना चाली लावायचे आणि अनेक लोक म्हणजे रानडे कीर्तन करत नव्हते. रानडे प्रवचन वजा काही सांगायचे, पण वामनाबाजी मोडक, विठ्ठलरामजी शिंदे. ही आता काय होतं माहिती का, नंतरच्या काळात त्या लोकांना माहित नाही. आपल्याला वाटतं आपण फार आधुनिक आहोत आणि हे काय पारंपरिक आहे. पण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाजी शिंदे भजन करायचे, कीर्तन करायचे. ती परंपरा इथे आली प्रार्थना समाजामध्ये. तर आपल्या भांडारकरांनी कीर्तनामध्ये गावं लागतं म्हणून शास्त्रोक्त गाता आलं पाहिजे म्हणून चांगले चांगले गवई त्यांच्याकडे तालीम घेतली शिक्षणाची, संगीताची. म्हणजे मला वाटतं अब्दुल करीम खान असतील किंवा आणखीन कुणी असतील दुसऱ्या अगोदरच्या काळात. हे सगळे लोक कीर्तन करणारे लोक आहेत. तर ही परंपरा भागवत धर्माची परंपरा आहे. आणि हे शिंदेंनी फार चांगलं मांडलं. शिंदेचं पुढे काय म्हणतात माहिती का, ते आणखीन इंटरेस्टिंग आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की भागवत म्हणजे कोण? भागवत म्हणजे जो भगवान मानतो कोणाला तरी, ईश्वराला. मग आहेत का नाही भगवान? बौद्ध धर्मामध्ये बुद्धाला भगवान बुद्ध म्हणतात. जैन धर्मात सुद्धा महावीराला भगवानच म्हणतात ना. म्हणजे ते सुद्धा भागवतच आहेत. त्याचा भगवान वेगळा असेल, पण एरवी त्यांची गणना भागवत धर्मामध्येच करता येते असा एक मोठा व्यापक दावा किंवा क्लेम हा शिंदेंनी केलेला आहे. तर तो शिंदे म्हणजे प्रार्थना समाजातला शेवटचा म्हणजे कळस म्हणूयात आपण. तर ही महाराष्ट्राची एक परंपरा आहे की हा जो मूळ संप्रदाय इथला मुख्य प्रवाह असलेला तो आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने लोकांनी आपल्यात कसा ऑब्झर्व करून घेता येईल, आत्मसात करता येईल हे प्रयत्न केले. अगदी येऊन सत्यशोधक समाज ज्याला म्हणतो आपण, ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेला, त्याही लोकांच्या मध्ये कीर्तनकार निर्माण झाले. त्यांनी ते कीर्तनाचं माध्यम घेतलं. आणि इव्हन दलित चळवळीमध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला नव्हता, म्हणजे आंबेडकर पूर्व काळात आणि आंबेडकरांच्या अगोदरच्या टप्प्यात अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतो दलित समाजामध्ये होते. आणि त्याचा बाबासाहेबांना अभिमान होता. म्हणजे एकदा झालं असं की यांना एक ग्रंथ पाहिजे होता पांगारकरांना. ल.रा. पांगारकर हे संत चरित्रांचे मोठे अभ्यासक वगैरे वगैरे. तो मिळेना म्हणून त्यांनी जाहिरात दिली कुठेतरी, हा मला पाहिजे. तर बाबासाहेबांनी आपल्या वर्तमानपत्रातून त्याला उत्तर दिलं, आमच्याकडून घेऊन जा म्हणले. ग्रंथ कोणता? हिंदू धर्माचा. यांच्याकडे कुठे शिल्लक दिसत नाही मुख्य या लोकांच्या जे स्वतःला धार्मिक वगैरे बनवतात. आमच्याकडे हे होतं ना सगळं. हा त्याच्यातला मला महत्वाचा मुद्दा वाटतो. महाराष्ट्रातला मुख्य धर्मप्रवाह म्हणजे हा वारकरी संप्रदाय आणि संतांचा आहे. सर, आजच्या 21व्या शतकातली जी पिढी आहे किंवा आमच्यासारखी जी पिढी आहे त्यांचा कदाचित इतका अभ्यास नसेल, तर त्यांचं सोपं करण्यासाठी त्यावेळेचा वैदिक धर्म अधिक भागवत धर्म अधिक इतर म्हणजे आजचा हिंदू धर्म असे डेफिनेशन होईल का? हो, त्याच्यात ते सातत्य आहे. सातत्य आहे. आणि सातत्य हे आपोआप येत नाही. सातत्यामध्ये कधी कधी संघर्षही करावा लागतो. म्हणजे एखादा धर्म जेव्हा स्टॅग्नंट होतो, लक्षात घ्या, आणि धर्माची कामं त्याच्याकडून नीट होत नाहीत असं जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा त्याच धर्मातले काही लोक त्याच धर्माची मांडणी वेगळ्या पद्धतीने करू लागतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला युरोपच्या इतिहासामध्ये मिळतं. प्रोटेस्टंट पंथ कसा निर्माण झाला? प्रोटेस्टंट पंथ हा काही ख्रिश्चन धर्माच्या विरुद्धचं पंथ नव्हतं. ते ख्रिश्चन धर्म त्याच्या एका विशिष्ट गटामुळे जो गोठला गेलेला आहे, तर त्याच्या विरुद्धच ती प्रतिक्रिया होती. म्हणून त्याला आपण प्रोटेस्टंटचा अर्थच महत्व आहे ना, की एक काहीतरी प्रतिक्रिया. आणि म्हणून तो एका बाजूला कॅथोलिक लोक ते चर्च रोमचं मानतात आणि मग दुसऱ्या बाजूला मार्टिन लुथरनी ते सुरू केलेलं तो खूप मोठा हे झाला, पंथ निर्माण झाला. तर
रानडे वगैरे मंडळींनी काय केलं की हा वारकरी संप्रदाय जो आहे ना, भागवत धर्म म्हणतो आपण, तो वैदिक धर्मामधला प्रोटेस्टंट पंथ आहे असं अशी मांडणी केली. आणि त्या मांडणीला विरोध राजवाड्यांनी वगैरे केला. नाही 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 म्हणले, असं कसं म्हणता येईल. ते म्हणले ते वारकरी संप्रदाय वगैरे तेव्हा बाकी म्हणजे वैदिकांचे इतके सनातनी वगैरे आहेत, तसं काही नव्हतं अर्थ. खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की एक कोंडी झाली लोकांची, म्हणजे या धर्मामधल्याच, म्हणजे तुम्ही हिंदू धर्म म्हणू शकता की ठराविक लोकांनाच ठराविक अधिकार असायचे, बाकीच्यांना धर्म काय आहे आपला हे कळायचंच नाही. तर अशा लोकांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये त्यांचा धर्म सांगितला, अशी मांडणी केली जाते. आणि तीच केली यांनी रानडे वगैरे प्रार्थना समाजाच्या लोकांनी. आणि ती ज्यांना त्या पारंपरिक कर्मठ धर्मात स्वारस्य आहे त्यांना पटली नाही, म्हणून तो एक मोठा वाद महाराष्ट्रात त्या काळात झाला होता. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण अदरवाईज मी असं समजतो की ही एक प्रक्रिया आहे इव्होल्युशनची, आणि त्याच्यामधला हे कल्मिनेशन आहे असं मी म्हणेन. तर मधल्या काळामध्ये भौतिक प्रगती झाली, वाहतुकीची साधनं आली, दळणवळणाची साधनं आली, अगदी फोटोग्राफीचं तंत्रज्ञान आलं की ज्यानं घरोघरी विठ्ठलाची आराधना करता येईल. आज 21व्या शतकात वारी या प्रक्रियेचं महत्व तुम्ही काय मानता? तेव्हा वारीचा खरा अर्थ तुम्हाला सांगू का? आता मी मगाशी वारीचा इतिहास सांगितला, उपासना पद्धतीचा. वारी शेवटी काय आहे? वारी म्हणजे आपण मनुष्य जन्माला आलो आहोत याचं सेलिब्रेशन आहे. वारी हा उत्सव आहे. वारीमध्ये आपण कसं जातो? पंढरपूरला गेल्यानंतर त्या समाजाचं वर्णन कसं केलेलं आहे. आपण जर संतांचे अभंग पाहिले, अगदी ज्ञानदेवांच्या पासून तर तुकोबांच्या पर्यंतचे लागेल तेवढे मला अभंग सापडते की ज्याच्यात त्या उत्सवाचं, त्या सेलिब्रेशनचं, साजरा करण्याचं वर्णन आहे. गाणं, नाचणं, खेळणं, उड्या मारणं, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने गात जातात. गात जागा म्हणजे प्रवास आहे ना तो. कशासाठी जा? प्रेम मागा विठ्ठला. त्याच्याकडनं प्रेम मागायचं. जगण्यासाठी प्रेमाची आवश्यकता आहे ना. ते कोण देतं? तर तो प्रेमाचा सोर्स आहे. ते दैवत प्रेमरूप आहे. तू माऊलीहुनी मायाळ, पानियाहुनी पातळ. शेवटी काय म्हणतात? कल्लोळ प्रेमाचा. विठ्ठल म्हणजे मूर्ती स्वरूप काय असेल ते असो, पण एरवी तो प्रेमाचा कल्लोळ आहे. ही प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना, ती त्याच्यात आपण एरवी काय म्हणतो की परब्रह्माचं स्वरूप काय? आता उपनिषदांनी उल्लेख केला, वर्णन केलं. उपनिषदांचं भाष्य म्हणजे ब्रह्मसूत्र, त्याच्यामध्ये सच्चित आनंद. तर हेही मान्यच आहे, पण त्याच्यापेक्षा आणखीन परमात्म्याचं एक वेगळेपण आहे, आणि ते म्हणजे प्रेम. विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावी याला चाळा विश्वा विठ्ठले. तो प्रेमाचा पुतळा आहे, असं त्याच्याकडे बघण्याची यांची दृष्टी आहे. म्हणून तिथे जायचं, त्याला प्रेम मागायचं, प्रेम लुटायचं. म्हणजे तुकोबांनी जणू काय असं सांगितलं की हे एक सैन्यच आहे वारकरी म्हणजे. आणि त्या सैन्याला ते आवाहन करतात, वेढा वेढा रे पंढरी, पंढरीला वेढा, मोर्चे लावा भीमातिरी. तुम्ही काय करा? पंढरी आपल्याला जिंकायची आहे आणि मोर्चेबंदी करा पंढरी, आणि ते काय करा? पांडुरंगाला लुटा, त्याच्याकडनं प्रेम आणा. प्रेम किंवा ओव्हरऑल मानवी भावभावना याच्याबद्दल 21व्या शतकातल्या सगळ्याच पिढीला खूप प्रश्न आहेत. त्याला मेंटल हेल्थचे प्रश्न देतात. तर ह्या म्हणजे त्याच्या वेगळ्या म्हणजे परिभाषा बदलली असली तरी मुद्दे तेच आहेत. म्हणून तुम्हाला मला असं विचारायचं आहे, कारण या सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक वारीतही अध्यात्मावरच्या पुस्तकांचं सेलिब्रेशन आहे. तर अध्यात्म ह्या सगळ्या संतांनी काय सांगितलंय आज आमच्यासाठी? आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे, आणि या 21व्या शतकामध्ये की ज्याचा एक क्वार्टर झालेला आहे. आपण 2025 मध्ये आहोत ना. पाऊण शतक झालं, आणखीन राहिले पाऊण वगैरे वगैरे 75 वर्षांचं. आणि बऱ्याच लोकांची नजर 50 सालावरती आहे. म्हणजे अनेक लोक 50 साली आम्ही कोण असणार आहोत ते जाणार आहोत. चीनचा पण एक कार्यक्रम आहे, मला वाटतं भारताचं पण आहे, वगैरे वगैरे वगैरे. असो, तो काय व्हायचे ते होईल. पण ह्याच्यामध्ये 2 अतिशय महत्वाचे मुद्दे मला दिसतात. एक म्हणजे आपल्या आयडेंटिटी, आपण जे कोणी आहोत, ती आधुनिकतेच्या महापुरामध्ये असं म्हणेन मी, आपण आपली आयडेंटिटी विसरण्याची शक्यता आहे. तर ती कशी टिकवायची आपण, हा एक
महत्वाचा मुद्दा येतो ना. आणि त्यासाठी तुमची परंपरा ती सोडता कामा नये. हे आधुनिकतेचे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेतल्याच पाहिजेत. आणि हे काही वारकरी वारकरी तर हे सांगणारच नाही या पद्धतीने, कारण ते काय आधुनिकतेच्या डिस्कोर्समध्ये पडत नाही. पण ज्यांना ते पूर्णपणे माहिती आहे, माहिती होतं, त्यांनी ते फार प्रकर्षाने चांगलं मांडलेलं आहे. म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे तुमचे मित्र महाकवी होते आणि त्यांनी तुकोबांच्या अभंगांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. त्या इंग्रजी अनुवादावरून युरोपमधल्या अनेक भाषांमध्ये त्या भाषेत अनुवाद झाले. म्हणजे तेच तुका. त्यांनी अमृतानुभवाचा अनुवाद केला इंग्रजीमध्ये. साहित्य अकादमीचं प्रकाशन आहे. तर ते हे म्हणायचे. ते काय म्हणायचे माहिती आहे का, की आम्ही आधुनिक जे झालेलो आहोत, तो फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही झालो. म्हणजे एक्झॅक्टली बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणायचे. बाबासाहेब म्हणायचे, की आमची हे बघ आधुनिकतेची मूल्य कोणती 3? स्वातंत्र्य, समता, बंधुता. आंबेडकर म्हणायचे, की ते आम्ही बौद्ध धर्माकडनं घेतले. चित्रे म्हणतात, की ते आम्ही वारकऱ्यांच्याकडनं घेतले, वारकरी संप्रदायांच्याकडनं. त्यामुळं आधुनिकतेचा आणि या संप्रदायाचा विरोध नाहीये. बरोबर. असा तो मुद्दा आहे. हे फक्त त्याची मांडणी करायला पाहिजे तशी. तशी मांडणी करण्याचा एक प्रयत्न प्रार्थना समाजाने केला. आत्ता मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे. दुसऱ्या प्रकारची मांडणी साहित्याच्या अंगाने ते चित्रे आणि मंडळी करत होती. पण म्हणजे याचा अर्थ काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये. उगीच कसं काय कोण एवढे मोठे इतक्या मोठ्या अधिकाराचे लोक होते. भांडारकर तर असं म्हणायचे, की तुकोबांचा धर्म, त्याला ते तुकोबांचा धर्म म्हणायचे. कारण तुकोबा म्हणजे कल्मिनेटिंग पॉईंट. हा विश्वधर्म होण्याच्या पात्रतेचा आहे, क्षमतेचा आहे. म्हणजे पोटेन्शियल म्हणतो या अर्थाने. मग आता प्रश्न येतो, की असं आहे तर झालं का नाही ना? मग ते तुलना करतात, की कोणते कोणते धर्म वैश्विक पातळीवरती गेले. म्हणाले पहिल्यांदा बौद्ध धर्म गेला निश्चितपणे. नंतर ख्रिश्चन धर्म गेला आणि नंतर इस्लाम गेला. हे तर सगळ्यांनाच मान्य आहे जगभर. मग तसे हे काय नाही गेले. तर भांडारकर एक असा मुद्दा मांडतात महत्वाचा, की ह्या तिन्ही धर्मांना राजाश्रय मिळालेला होता आणि त्यांनी राज्याची यंत्रणा सगळी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी राबवली. मग उदाहरणार्थ बौद्ध धर्माला अशोक मिळाला, हर्ष मिळाला वगैरे वगैरे वगैरे, कनिष्क इत्यादी आपल्याला कल्पना आहे. ख्रिश्चन धर्माचा जो प्रश्न आहे तो रोमन साम्राज्याने आपल्या राष्ट्राचा धर्म केला आणि इस्लामचा तर प्रश्नच नाही. इस्लाम धर्माचं राज्यच असायचं ना. तसा आश्रय जर समजा मिळाला असता म्हणजे यंत्रणा यानं, तर हा सुद्धा धर्म विश्वधर्म झाला असता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की प्रार्थना समाजाने ते काम केलं पाहिजे पूर्ण. हा भागवत धर्म विश्वधर्म केला. बरे ते प्रार्थना समाजाच्या फॉर्ममध्ये असेल, तो वेगळा मुद्दा. तर असा तो धर्म आहे या पद्धतीने हे झालेला. असं या लोकांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे 21सावा शतक 21सावा शतक ज्याला म्हणतो ना आपण. आणि इथे दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. तुम्ही अध्यात्म हा शब्द वापरला आणि साधारणपणे विचार करताना आपण 3 पद्धतीने करतो. म्हणजे या विचार करण्याच्या पद्धती आहेत, संशोधनाच्या पद्धती आहेत, मांडणीच्या पद्धती आहेत. कोणत्या कोणत्या? भगवद्गीतेत तुम्हाला ते सापडेल. एक अधिभौतिक, हे फिजिकल ज्याला म्हणतो आपण साधारणपणे. दुसरी पद्धत म्हणजे अधिदैविक. देवतांच्या भाषेत सगळा उलगडा करायचा, की पावसाची देवता म्हणजे वरून वगैरे वगैरे. जसं ते वैदिक याच्यात तुम्हाला आढळतं. आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक, की जो आपण अंतर्मुख होतो आणि आत्म्याच्या स्वरूपाकडे लक्ष देतो. ह्या 3 गोष्टी आहेत. आणखीन एक चौथी गोष्ट आहे, की त्याच्यात अनुस्यूत आहे. ती भगवद्गीतेत तुम्हाला तद्वाचक शब्दही सापडेल कुठेतरी. पण तिच्यावरती भर नव्हता दिला गेला. ती लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा जोरात त्याच्यावरती टॉर्च लावला आणि त्याला आपण घडीवर अधिलौकिक म्हणूया. बरं. हे सगळं आहे ना, पण हे फक्त आपल्यापुरतं होतं. तुम्ही आणि इतर लोक यांच्यात काय संबंध आहे? म्हणजे आपण आणि सृष्टी, आपण आणि म्हणजे अधिभौतिक झालं. आपण आणि देव, ईश्वर, अधिदैविक झालं एका अर्थाने. आणि आपण आणि आपल्यासारखे इतर जे कोणी आहेत, त्याच्यामध्ये सगळे सजीव आले खरं तर. त्यांचं काय? तर तो एक वेगळा विचार आहे. म्हणून आमचे मित्र प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे नगरमध्ये असतात. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य शब्द वापरला बघा. मला वाटतं त्यांच्या त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना सुद्धा आहे. लोकनिष्ठ अध्यात्मवाद. अच्छा. मी म्हणेल हे बरोबर वारकरी संप्रदायाला लागू पडतं. तो अध्यात्मवाद आहे, पण कसा आहे लोकनिष्ठ आहे. म्हणजे आपण अध्यात्म करताना आपल्या मोक्षापुरतं नाही पाहायचं फक्त. आणि याचा पहिला उच्चार मुक्ताबाईंनी केला. तो झालं ती कथा सगळ्यांना माहिती हो. ते ज्ञानेश्वरांना आळंदीचे लोक त्रास द्यायला लागले वगैरे वगैरे. एक दिवशी ते कंटाळले, म्हणजे कुठल्याही लोकांनी नादी लागायचं त्याला. म्हणून ते आले आणि त्यांनी
आत जाऊन घरात दार लावून घेतलं आणि बसले आतमध्ये, बाहेर यायला तयार नाहीत. तर दरम्यानच्या काळात ही तिघं भावंड कुठे कुठे गेले असतील, ती आली परत आणि बघितलं तर दाराला आतून कडी आहे. वाजवून पाहिलं, हाका मारल्या. म्हणजे आता बघा ना, थोरले भाऊ निवृत्तीनाथ त्यांनी हाका मारल्या. त्याच्यानंतर सोपानदेव आहेत, त्यांनी सांगितलं या. ऐकेनात. तर मुक्ताबाई पुढे आल्या आणि मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना जे सांगितलं ते टाकीचे अभंग नावाचं प्रकरण, ती टाकी उघडा ज्ञानेश्वर. त्याच्यात काय सांगितलं त्यांनी? त्याच्यात त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की तुम्ही एकट्यापुरतं, तुम्हाला त्रास झाला मान्य आहे, पण एकट्यापुरतं पाहिजे तुम्हाला अधिकार नाही, कारण तुम्ही संत आहात. अच्छा. दिस इज नॉट बिकमिंग ऑफ संत. संतांनी असं नाही वागलं पाहिजे. संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. दात आणि जीभ कधी भांडणं होऊ शकतात का? लक्षात घ्या. म्हणजे दातामुळं मला काहीतरी त्रास झाला, लागलं म्हणून जिभेने बहिष्कार घालून चालणार नाही खाण्यापिण्यावरती. तर तो फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तो संतत्वाची पहिली डेफिनेशन आहे संपूर्ण भारतीय परंपरेत. एरवी संत शब्द येऊन जातो म्हणजे सुभाषितवादा, तो इथे सुद्धा आहे महाभारतात, पण कुणी त्याला डिफाईन केलेलं नाही. की पहिल्यांदा संत शब्दाचं लक्षण, व्याख्या ही तुम्हाला मुक्ताबाईंनी केलेली दिसते. आणि ज्ञानेश्वर कन्व्हिन्स झाले की बरोबर आहे, असं करून चालणार नाही. आपल्याला लोक कसे काय असेना, त्यांना बरोबर घेऊन जाणं, आपल्याला जो साक्षात्कार झाला, आनंद मिळाला, समजलं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांनाही घेऊन पुढे जाणं, त्यांचा उद्धार करणं, हे आपलं कर्तव्य आहे. मग म्हणजे आपल्याला जे ज्ञानेश्वर महाराज मिळाले ना, ते मुक्ताबाईंच्यामुळे मिळाले. ते तयार नव्हते या भानगडीत पडायला. मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं, असा अधिकार मुक्ताबाईंचा आहे आणि तो सगळ्या संतांनी मान्य केलेला आहे, समकालीन संतांनी. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांनी चांगदेवांना सुद्धा असंच काहीतरी सांगितलं, त्यांनी नामदेवांना सुद्धा असंच काहीतरी सांगितलं. मी मुळात ज्ञानेश्वरांनाच सांगितलं ना. आत्ता महिन्याची गोष्ट असेल, एक डॉक्टर रुपाली शिंदे म्हणून अभ्यासक आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्यावरती की मुक्ताबाईंचं नेमकं काय हे आहे. लक्षात घ्या, तो अधिकार आहे सांगायचं त्यांना. तर हे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणेन की मुक्ताबाईंनी पहिल्यांदा केला उच्चार आणि मग ते सगळं मान्य झालं. मग सगळे संत, तुम्हाला सांगतो एक वैशिष्ट्य आहे, ज्ञानदेवांच्या पासून तर निळोबांच्या पर्यंत सगळे संत, आपण त्यांना संत म्हणतो, ते म्हणतात की आम्ही नाही संत. संत होणं फार अवघड आहे. हे संत आहेत म्हणजे आपल्या पूर्वसुरी वगैरे. तुकोबाराय म्हणतात की संत दासांचे आम्ही दास, संत पदवी नको आम्हाला. संत होणं सोपं नाही, पण हा म्हणजे संतांनी निर्माण केलेला संप्रदाय आहे, म्हणून त्याला लोकनिष्ठ म्हणजे, आणि त्याला आधार भगवद्गीतेचा आहे. भगवद्गीतेमध्ये लोकसंग्रह नावाची जी संकल्पना आहे, जी संकल्पना लोकमान्य टिळकांनी मध्यवर्ती केली आणि गीता रचलं लिहिलं. त्या संकल्पनेचा सगळ्यात चांगला विकास टिळकांच्या अगोदरच्या काळामध्ये हा ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. बाकीची भाष्य पहा, एका ओळीत उडवून लावतात सगळे आचार्य लोकसंग्रह हा शब्द. ती मुख्य कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराज करतायत की लोकांसाठी काही कर्तव्य असे उरले लोकांलागी, म्हणून ते सहस्त्रबुद्धे म्हणतात ना की हा लोकनिष्ठ अध्यात्मवाद आहे. वारकरी संप्रदायाचा अध्यात्मवाद हा लोकनिष्ठ आहे. कुठलाही संत संन्यास घेऊन संसार प्रपंच सोडून बाहेर गेलेला नाही. तुम्ही लोकनिष्ठ अध्यात्मवाद सांगितलात, फारच माझ्यासाठी तर नवीन संकल्पना आहे. आजचे सगळे प्रश्न पुन्हा आमच्या म्हणजे अर्बन भाषेतले, हे माणसांच्यातले, जेलसी आहे, इनसिक्युरिटी आहे, तर ह्या प्रश्नांची उत्तरं मग कशी दिली आहेत संतांनी? नाही, संतांनी उत्तर दिलीत ना. तर ती आपण कसं माहिती का, चॅलेंज कुठलं आहे, या वारकरी संप्रदायापुढे तर आहेच आहे, पण जे वारकरी नाहीत पण ज्यांना तुम्ही म्हणता त्या प्रश्नांमध्ये स्वारस्य आहे, अभ्यासक आहेत, पण त्यांना हे प्रश्न सोडवायचे आहेत ना. त्यांचं काय काम आहे माहिती का, की संतांनी त्या काळचा एक समाज गृहीत धरून त्या काळच्या प्रचलित भाषेमध्ये जे सांगितलं ते आजच्या भाषेमध्ये सांगता आलं पाहिजे आपल्याला. हा हे खरं आव्हान आहे ना. ते सांगितलं तरच तो संप्रदायाचं रिलेव्हन्स लोकांच्या लक्षात येईल, नाहीतर तो राहत नाही. म्हणजे तो राहावा म्हणून काही मुद्दाम कुणीतरी बळजबरीने सांगावा असातला मुद्दा नाहीये. ते आहे कशामध्ये, आणि ती एक अख्खी परंपरा आहे ना. म्हणजे लांब कशाला, मी तुम्हाला बाबासाहेबांचं उदाहरण देतो. बाबासाहेब काय म्हणतात माहिती का, बाबासाहेबांनी हिंदू धर्मावरती टीका केली वगैरे सगळ्यांना माहिती आहे, पण ते म्हणतात की अरे उपनिषदांच्या मध्ये एक गोष्ट फार भारी आहे, ती म्हणजे ब्रह्म. आणि उपनिषदातलं ब्रह्मवाद म्हणजे काय सांगतो, की सगळेच ब्रह्म आहेत. आम्ही देव तुम्ही देव, तुकोबा सांगताय, मध्ये भेव काय सा, ही सगळी ईश्वराचीच रूप आहेत. माणसं किंवा प्राणी मात्र, झाडे झुळे जीव, पाषाण सोयरे. आपल्याला वृक्षवल्ल्या मग सोयरे वंचरे हे माहिती आहे,
पण त्याच्या पुढे जाऊन म्हणतात वृक्षवल्लीत तरी काहीतरी जीव आहे असं आपल्या जगदीशचंद्र बोसांपासून सगळे लोक सांगत आलेले आहेत, काहीतरी आहे ना, लाईफ आहे. पण पाषाण, झाडे झुडे जीव सोयरे पाषाण, इथपर्यंत तुकोबा जातात. मग हे जे काही आहे हे आधारमूळचा कोणता तो उपनिषद आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. पण म्हणले अनफॉर्च्युनेटली पुढच्या लोकांना हे कळलं नाही. नाहीतर ब्रह्मवाद हा सगळ्या लोकशाहीचा जगण्याचा आधार होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलेलं आहे. पण तो दुर्दैवाने होऊ नाही शकला, झाला नाही काही वेगवेगळ्या कारणामुळं. तर त्यांचं हेच आहे ना संतांचं, दुसरं काय आहे? हे हे जे आहे ते लोकांच्या पुढे आत्ता याच्यात तुम्हाला मानता आलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने नाही बरं का, म्हणजे असा एक संप्रदाय आहे, काय संप्रदाय म्हणजे धार्मिक संप्रदाय नव्हे, विचारवंतांचा अभ्यासकांचा काय, की अरे काय नाही काय नाही हे सगळं आमच्यामध्ये होतच, हे वेदांमध्ये होतं, इकडे हे तिकडे, अशा पद्धतीचं नाही म्हणत मी. हे काळाची आव्हानं, ज्याला आपण क्लासिक म्हणतो, क्लासिकचा अर्थ काय, ते विशिष्ट काळातच निर्माण होतं. काळ हा सगळ्यांचाच एक परिमाण आहे ना, परंतु ते काळापुरतं मर्यादित राहत नाही. तसे कालातीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, फक्त मग काय करावं लागतं, की त्या त्या काळाच्या संदर्भात त्यांची मांडणी करावी लागते, पुनर्मांडणी करावी लागते. आणि त्यासाठी वारकऱ्यांचं माध्यम हे कीर्तनाचं आहे. आता वारकऱ्यांना समजा जर नीट नाही समजल्या या गोष्टी, तर त्याच्यातून ते येणार नाहीत. मग ते प्रार्थना समाजाचं हेच म्हणणं होतं, की जे खरं तर वारकऱ्यांनी करायला पाहिजे, पण वारकरी तिथपर्यंत पोहोचले नाहीत, कारण वारकऱ्यांच्यापर्यंत आधुनिक ज्ञान गेलंच नव्हतं ना त्या काळात. म्हणून ती जबाबदारी प्रार्थना समाजाने घेतली, असं आहे. आज मला समजा संत विचार समजून घ्यायचे असतील, तुम्ही तुकाराम दर्शन लिहिलंय, अजून भरपूर काही काय लिहिलंय, आणि खरंच मला भाषेचा, अभ्यासाचा, वेळेची मर्यादा असेल, तर मी ह्या सर्व संतांना कसं समजून घ्यावं? एक तर म्हणजे जर तुम्ही भाषेची आणि वेळेची मर्यादा सांगितलीच, आपण गृहीत धरूयात की ती मर्यादा नसती, तर मी असंच म्हणालो असतो की काय नाही, त्यांचे मूळ ग्रंथ वाचा आणि त्याच्यावरती चिंतन मनन करा, त्यांच्यावरती जे लोक निरूपण करतात त्यांचं सुद्धा ऐका. हा सरळ नेहमीचा मार्ग असतो. पण खरोखर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे शक्य नाही. तर ज्यांनी म्हणून कुणी आधुनिक परिप्रेक्ष्यामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे वारकऱ्यांची कीर्तन महाराज मंडळींची हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यांनी तो संप्रदाय जतन केला कीर्तनाच्या माध्यमातून वगैरे वगैरे, हे त्यांच्यावरती त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती, दॅट दॅट अपार्ट. पण ते जर समजा अशा पद्धतीने मांडणी करीत नसतील समजा, तर ज्यांनी ती केली ते वारकरी असतील किंवा नसतील. आता योगायोगानं मी वारकरी आहे, त्यामुळे मी अर्थात मी माझं प्रमोशन नाही करणार, तुम्ही माझी पुस्तकं वाचा असं नाही म्हणणार. पण असे आहेत ना लोक की ज्यांनी अक्षरशः या परिप्रेक्ष्यामध्ये आणि माणसाच्या जगण्याच्या संदर्भात, पुष्कळ वेळा कीर्तनकारांचं काय होतं, की ते कीर्तन करतात, उपदेश करतात, परंतु त्यांचा जगण्याशी संबंध नसतो. आपल्या सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने जगतो ना, ते सर्वसामान्य माणसाला भलतंच काहीतरी करायला सांगतात, म्हणजे जे त्याच्या आवाक्यात नसतं. तर जगण्याच्या अंगाने ज्यांनी सांगितलं संप्रदायाचं सुख, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा नाव घेईन ते अलीकडच्या काळातला, म्हणजे त्याच्या अगोदरच्या काळाबद्दल बोलत नाही मी, दादा महाराज सातारकर. अच्छा. म्हणजे आत्ता मधल्या काळात बाबा महाराज जे वारले, त्यांचे आजोबा. तर त्यांनी सगळं निरूपण त्यांचं जे आहे ना, ते माणसाला केंद्रस्थानी ठेवून आणि माणसाची जगण्याची आणि माणसाची म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं मांडणी केलेली आहे. तर अशा लोकांनी, संप्रदायातल्या लोकांनी केलेली आहे. आणि संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांच्या सुद्धा लक्षात गोष्टी आल्या, ज्यांच्यापैकी मी एक नाव सांगितलं, दिलीप पुरुषोत्तम चित्रे. तर याही लोकांचा अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि आपल्याला नक्कीच मला खात्री आहे की लक्षात येईल की हे आत्ताच्या आपल्या तुमच्या आमच्या जगण्याशी 20व्या शतकाच्या वगैरे 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 कसं संबद्ध आहे, कसं रिलेव्हंट आहे आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग, म्हणजे आपली हे बा पहिली गोष्ट अशी की आपली भाषिक आयडेंटिटी जर आपल्याला जपली पाहिजे. आणि मराठी भाषा घडवली कुणी? मी गमतीने म्हणतो कधी कधी की लोक संस्कृतला देववाणी म्हणतात आणि आपली काही हरकत नाही म्हणण्याची, कारण वेदकाळामधले जे देव वगैरे होऊन गेले आणि नंतरच्या काळात सुद्धा म्हणजे राम कृष्ण हे सगळे संस्कृतमध्येच बोलायचे ना. त्यामुळे तिला देववाणी म्हणायला माझी तशी हरकत नाही. पण नास्तिक मंडळी आहेत, ते चॅलेंज करतात, ते म्हणतात की देवच नाही, देववाणीचं काय सांगताय आम्हाला, ते म्हणणारे लोक आहेत ना. देवच अमान्य केले, देव देव ही कल्पनाच अमान्य केली, तर देववाणी सुद्धा आपोआप निघून जाते. म्हणून ती संशयास्पद कल्पना म्हणू शकतो आपण. पण मराठी भाषा ही 100% संतवाणी हे मी सांगू शकतो. 13व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत, कारण निळोबाराय पिंपळनेरकर हे 1750 पर्यंत होते, म्हणजे 18व्या शतक, 13व्या शतक ते 18व्या शतक, 500 वर्षां
काळामध्ये मराठी भाषा घडवणारे लोक कोण होते मुख्यत्वे करून? हे संतच आहेत ना. पटकन जर एखाद्याला विचारलं की नामदेव ज्ञानेश्वर समकालीन जे कोणी असतील ते तुकोबा, सावतामाळी, नरहरी सोनार इत्यादी इत्यादी, त्याच्यानंतर एकनाथ, मग तुकोबा, मग बहिणाबाई, निळोबाराय, ही जर आपण परंपरा लक्षात घेतली तर यांना सोडलं तर तुम्ही पटकन एखादा सांगा बरं आम्हाला मराठीतला, तर पटकन आठवणार नाही लोकांना. मग आठवून सांगतील की आणि ते मुक्तेश्वर होऊन गेले, वामन पंडित होते, मोरपंत होते, पण त्यांचा मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये किती वाटा आहे? त्यांना वाचणारे, त्यांना समजणारे लोक फार थोडे होते, म्हणून त्यांना पंडित कवी म्हणतो आपण. म्हणजे जरी हे प्रवाह मधल्या काळात येऊन गेले असतील, नाही असं नाही, म्हणजे काही शाहीर मंडळी झाली, चांगले कवी होते, पंत कवी ते होते, पण बाय अँड लार्ज मराठी भाषा घडवली कोणी? ती या संतांनी घडवलेली आहे, म्हणून ती संतवाणी आहे. म्हणून आपली भाषिक आयडेंटिटी पहिल्यांदा जर आपल्याला जपायची असेल, आता ज्यांना जपायची नाही वगैरे त्यांचं आपण सोडून द्या मुद्दा, तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला संतांच्याकडे जावं लागतं. तर त्यांना सोबत नाही. आणि नंतर आपण कोण आहोत असे प्रश्न पडतात ना कधी कधी आपल्याला, की आपण चांगले जगलो, चैनीत जगलो, तर शेवटी कधीतरी प्रश्न पडतो का रे कशासाठी, कोण आहोत आपण, आपलं उद्दिष्ट काय आहे? वैदिक काळापासून आपल्याकडे पुरुषार्थ नावाची एक संकल्पना आहे, ती कितपत रिलेव्हंट आहे, असे विचार आपल्याला कधीतरी करावे लागतात माणसाला. नास्तिकाला सुद्धा करावे लागतात. आणि नास्तिकांनी सुद्धा पुरुषार्थाची कल्पना मांडलेली आहे, ती म्हणजे आम्हाला धर्म मान्य नाही, पण आम्हाला काम मान्य आहे, आम्हाला अर्थ मान्य आहे. हे लोकायत लोक सुद्धा सांगतात, चारवाक सुद्धा. त्यामुळं मनुष्य जीवन नावाची जे काही गोष्ट आहे, ते एक वेगळेपण आहे आपलं, ते टिकवलं पाहिजे. म्हणजे आपलं मनुष्यपण, आपलं मराठीपण, या गोष्टी जर टिकवायच्या असतील तर आपल्याला संतांच्याकडनं निश्चितपणे आणि वारकरी संप्रदायाच्याकडनं काही एक आधार मिळू शकतो, एवढं मी नक्की म्हणेन. जगण्याचं सेलिब्रेशन वारी आहे, त्याच्यामध्ये आपण पादुका घेऊन जातो. तर ही जी 2 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकाराम गाथा असेल, त्यांचं या सगळ्यात या वारीमध्ये काय स्थान आहे? त्यांचे काही पूजन वगैरे होतं का? माहीत नाही म्हणूनची हो क्युरिओसिटी. हो हो हो. कसं आहे की त्या ग्रंथांचं पूजन वारकरी नेहमीच करत असतात. जेव्हा जेव्हा तो ज्ञानेश्वरीची पोथी काढतो तेव्हा त्याला नमस्कार करतो, काही फुलं बुक्का वगैरे वाहतो, त्याच्यामुळं ते पूजन नेहमीच असतं. इथे कसं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. मुळात पालखी ही गोष्ट वारीतून इव्हॉल्व्ह झाली. मुळातली परंपरा वारीची होती आणि ती ज्ञानेश्वर नामदेवांच्या पूर्वीपासूनची आहे. आपापल्या गावातून गात नाचत पंढरपूरला समूहाने जायचं, कारण समूहाची भक्ती आहे, वैयक्तिक पातळीवरची नाही. हे तेव्हापासून होतं. नंतर पुढे त्याला एक तात्विक अधिष्ठान मिळालं ज्ञानेश्वरांच्यामुळं, ते अधिक बळकट झालं एकनाथांच्यामुळं, आणि त्याचं कल्मिनेशन तुकोबांच्या मध्ये झालं, हे आपण पाहिलं. तर तुकोबांच्या पश्चात त्यांचे मोठे चिरंजीव होते महादेव महाराज, त्यांनी तो, त्यांचे बंधू होते खरं तर धाकटे कान्होबाराय, त्यांनी ती धुरा सांभाळली संप्रदायाची. नंतर अर्थात थोरले चिरंजीव महादेव महाराज, आणि नंतर धाकटे चिरंजीव नारायण महाराज जेव्हा मोठे झाले ना, त्या काळामध्ये महाराष्ट्रात औरंगजेब आलेला होता आणि त्यांनी धुमाकूळ माजवला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळात वारीला पालखीची जोड देण्याचं काम हे नारायण महाराजांनी केलं. अच्छा. आता त्याचं एक कारण काय, त्यांनी त्या काळात एक्सप्लेन केलेलं लोकांना, की आपण जातो पंढरपूरला म्हणजे आपण आपल्या पूर्वजांची म्हणजे संतांची परंपरा घेऊन पुढे जातो की नाही, तर ते संतांचे अभंग म्हणतो आपण, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ते अजून आपल्यात आहेत. तर ते अजून आपल्यात आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबरोबरच आपण जणू काही वारी करतोय, पंढरपूरला चाललोय, याची प्रतिकात्मक मांडणी म्हणजे पालखी आणि पालखीत त्या संतांच्या पादुका. म्हणजे आम्ही जेव्हा जातो पालखी खांद्यावरती किंवा रथात घेऊन पंढरपूरला, त्या पालखीमध्ये पादुका असतात, त्याचा अर्थ असा आपण की आम्ही त्यांच्याबरोबर चाललेलो आहोत, त्यांना घेऊन चाललोय आम्ही, ते आहेच आमच्यात अजून सुद्धा. ह्याचं प्रतीक म्हणजे ती पालखी आणि पालखीमध्ये पादुका आहेत. तर नारायण महाराजांनी या ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय दोघांच्या पादुका एकाच पालखीत ठेवल्या. आणि पहिल्यांदा पालखी एक होती, ते देहूवरून निघायचे, तिथून जायचे आळंदीला, तिथून ज्ञानोबारायांच्या पादुका, आणि मग ते पंढरपूरला जायचे. तेव्हापासून ज्ञानोबा तुकोबा भजन आलं ना, ज्ञानोबा तुकाराम. हा एक मुद्दा आहे. आणि त्या पालख्यांना त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कुणी आश्रय दिला, तर मराठा सरदारांनी आश्रय दिला, कुणी घोडे दिले. त्यावेळच्या सामानाच्या यादीमध्ये आमच्याकडं तलवारी आहेत, पालखीच्या सामानाच्या यादीमध्ये बाकीच्या देवाबत्ती वगैरे गोष्टी असतील, पोथ्या असणार आहेत ज्ञानेश्वरीच्या अभंगांच्या,
त्याच्यामध्ये तलवारी आहे. तलवारी का? कारण तो धामधुमीचा काळ आहे ना. कुणी आलं पटकन लुटायला काही सांगता येत नाही. आळज्यात माजलेलं होतं. हम्म. आणि मग पुढे जरा स्थिरस्थावर झालं. खुद्द संभाजीराजांनी जीव संस्थानला त्यासाठी काय म्हणत त्याला, नंतर आळंदीच्या संस्थानला वर्षासनं इनामं दिली. संपूर्ण मराठी राजांनी हे चालू ठेवलं. राजाराम महाराजांनी दिलेले आहे, ताराबाईंनी दिलेले आहे. त्यांची इच्छा होती की याच्यामुळं आपल्या राज्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान मिळतं, ईश्वरी कृपा लाभते. त्यामुळे हे काही लोकांच्या पासून राजकारणापासून अलिप्त असं नाही म्हणता येत तुम्हाला. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. त्याच्यात ते मंडळी सामील व्हायचे. आणि तो जो पॅटर्न वारीचा चालण्याचा जो आहे ना, तो मार्च म्हणतो आपण त्याला असा. हम्म. तो सैन्याच्या मार्च सारखा तुम्हाला दिसतो. त्याची रचना तशीच आहे. सकाळी उठल्यानंतर ते करणा होतो, म्हणजे त्या उठायचं लोकांनी. निघताना एक दुसऱ्या प्रकारचं एक वाद्याचा राहतात चाला. तो तळ असतो, ते तंबू असतात. हे कुठून आलं सगळं? ते घोड आता आता कसं झालंय बघा ना, आपल्याकडे माऊलीचा घोडा, तुकोबांचा घोडा, मग ते रिंगण वगैरे असतं की नाही, हम्म. 1 किंवा 2 असतील घोडे. तो काळ जेव्हा पालखी सुरू झाली ना, तर महाराष्ट्राचं पूर्ण सैनिकीकरण झालं होतं. हो, महाराष्ट्राचं घोडदळ हे जगातल्या समर्थ घोडदळांच्यापैकी एक होतं. म्हणून तर आपण तोंड देऊ शकतो ना या सगळ्या लोकांना. त्यामुळे अनेक लोक घोड्यावरून सामील व्हायचे. हम्म. आता ते प्रतिकात्मक राहिले, की एकच घोडा फेरी मारतो, काय काय जणू काय आपल्याला अरे वा, कसं काय चाललेलं आहे. त्यावेळेला असे अनेक असायचे. म्हणजे तो जसे लोक पोलो बिलो खेळतात त्या घोड्यावरती बसून. नाचत जाऊ त्याच्या गावाला, लुबधरी नादी लागली समाधी मुळ जाणारी लोकारे. हे खेळत जाणारे लोक आहेत, लक्षात घ्या. त्या खेळामध्ये एकेकाळी घोड्यांचे सुद्धा खेळ होते. आता पुढे मराठ्यांचं राज्य गेलं, घोडे गेले, सगळं झालं, पण तो एक प्रतिकात्मक म्हणून शिल्लक आहे. हम्म. त्याचं रिंगण, आणि ती केवढी लोकांना आकर्षणाची गोष्ट वाटते. हम्म. कवी वैभव जोशी असं म्हणाले की त्यांचं एक जे रील व्हायरल झालं त्याचं कारण त्याच्यात ज्ञानबा तुकाराम हा नाद आहे आणि हा नाद हा महाराष्ट्राचा अनंत नाद. तर तेव्हापासून माझ्या मनात ही क्युरियोसिटी आणि मुलाखत आहे म्हणून ते मला सिम्पली वंडरफुल. मी तुम्हाला सांगतो, हे राम कदमांनी पहिल्यांदा सांगितलं. हम्म. राम कदम असं म्हणाले होते की ज्ञानबा तुकाराम हा महाराष्ट्राचा मूळ ध्वनी आहे. मूळ ताल काही त्याला म्हणा तुम्ही, तो आहे मूळचा, लय आहे मूळची. मग त्यांनी 2-3 गाणी म्हणून दाखवली त्याच्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, मला आठवते, मी ऐकलेली मुलाखत त्यांची. बुगडी माझी सांगली ग ज्ञानबा तुकाराम, दाता साता ज्ञानबा तुकाराम. असा तसं काही संबंध तुम्हाला दिसत नाही. पण तो लय, तो नाद हा घुमणारा महाराष्ट्राच्या कानात सतत तो आहे ना, निश्चितपणे आहे. आणि राम कदमांचा विषय निघाला आणि मी त्यांची एक लावणी त्या सांगते ऐकामधली वगैरे असेल, तर सगळे मराठी लावणी करणारे शाहीर हे भक्त होते. सगळ्या लावणीकारांनी संतांच्या वरती लिहिलेले, विठ्ठलाच्या वरती लिहिलेले, पंढरीवरती लिहिलेले आहे. अगदी सगन भाऊची विरहिणी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या काळामध्ये सगळे मराठी सैन्य घेण्याला जायचे. दसऱ्याच्या दिवशी उत्तरेला दक्षिणेला त्याला जमल तसं जिंकण्यासाठी जायचे, मुलुकगिरीसाठी जायचे. जायचे म्हणजे कोण जाणार? सगळे तरुण लोक सैन्य जाणार ना. आणि ते गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, पर्टिक्युलरली त्यांच्या तरुण नुकत्याच लग्न वगैरे झाणाऱ्या बायका, त्यांची वाट पाहिजे. पण त्या विरहिण्या आहेत. म्हणजे जसं ज्ञानोबारायांनी विरहिण्या, कृष्ण गेला गोकुळातून मथुरेला, त्याच्या विरहातनं समजा इथे खरोखरचे लोक जात आहेत. व्यंकटेश माडगूळकरांचं नाटक पती गेले ग काठेवाडी, काठेवाडी काय ते पिकनिकला गेले काय? नाही, युद्ध करायला गेलेले आहेत. मग अशा वेळेला त्यांच्या ज्या कुणी स्त्रिया असतील त्या आपल्या मैत्रिणींच्या सोबत आपली व्यथा ह्या व्यक्त करायच्या. आणि ती कशी व्यक्त करायची माहितीये? छगन भाऊ सांगतो की ती विरहिणी आपल्या मैत्रिणीला म्हणते की ज्ञानेशाची उभी जनीचे अभंग कुणी गाना, मला म्हणून दाखवा की ज्याच्यामुळं माझ्या मनाला शांती मिळेल, सोलेस मिळेल. हे लोकजीवनामध्ये झिरपलेल्या गोष्टी आहेत. म्हणून हे जे म्हणाले त्याच्यात काही वावगं नाहीये. वैभव जोशी किंवा त्यांच्या आधी राम कदम आहेच, तो आपला मूल ध्वनी आहे असं म्हणतात. आपण भरपूर वारीविषयी बोललो, संत परंपरेविषयी बोललो. शेवटचा प्रश्न असा की तुम्हाला संत परंपरेतून समजा मला किंवा माझ्यासारख्यांना काही टेकअवे द्यायचा असेल, आध्यात्मिक असेल, आदिभौतिक असेल, की हे या सगळ्यातनं हे शिका, तर ते काय आहे? मी परत म्हणेन, तू मगाशी शब्द वापरला आणि त्याच्यासाठी मी सहस्त्रबुद्धांचे आभार मानेन. लोकनिष्ठ अध्यात्मवाद.
आपण स्वतः आणि आपले फेलोज, आपल्या भोवतालचे लोक यांना बरोबर घेऊन जा. बस तोच तोच परमार्थ आहे ना, दुसरं काय आहे? हम्म. भगवान बुद्ध जेव्हा निर्वाण प्राप्तीची शक्यता निर्माण झाली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं, की जोपर्यंत अखेरचा माणूस बद्ध आहे तोपर्यंत मी निर्वाण स्वीकारणार नाही. हम्म. म्हणून बोधिसत्वाची कल्पना आहे. तो वारंवार येतो का? कारण नाही अजून लोक सगळे मुक्त झालेले. तीच गोष्ट यांची आहे ना. वारकरी संप्रदायाची गोष्ट हीच आहे, संतांची गोष्ट हीच आहे, हम्म. की हे फक्त माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी असते तर मी हिमालयात गेलो असतो ना, हम्म. रानावनात गेलो असतो. नाही, लोकांच्या मध्ये राहून लोकांच्या शिव्या शाप, कारण त्यांना कळत नाही आपलं खरं हित कशात आहे. बरोबर आहे ना? तर तसं राहून त्यांच्या संबंधीचं आपलं काही एक कर्तव्य आहे, काही प्रतिबद्धता आहे. ज्याला भगवद्गीतेत लोकसंग्रह असं नाव दिलं. त्या पद्धतीने जगणं हेच अध्यात्म आहे. हम्म. आणि मी तुम्हाला सांगतो, अहो ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, की परमात्म्याची भक्ती करायची, पूजा करायची म्हणजे काय करायची? स्वकर्म कुसुमांची विरा. स्वकर्म कुसुमांची माळ त्याच्या गळ्यात घालायची परमात्म्याच्या. म्हणजे काय हो? ते कर्म ही भक्तीच आहे. भक्ती म्हणजे फक्त फुलं वाहणं, अंघोळ घालणं, देवाला आरती करणं म्हणजे भक्ती नाही. भक्ती आहे ती, औपचारिक ज्याला म्हणायचं आपण. पण आपण जे काही करतो ते सुद्धा ईश्वराला वाटलं पाहिजे, कारण ही आपली भक्ती आहे. आपण सांगितलं म्हणून हा करतोय. ही सामाजिक बांधिलकी आहे भक्ती. भक्ती सामाजिक बांधिलकी आहे. हम्म. ती म्हणजे फक्त मी आणि ईश्वर असं नाही. तसं असतं तर मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना बाहेरला सांगितलंच नसतं. ते बरं झालं. हेच पाहिजे आपल्याला नेमकं. चला आपण सगळे मिळून अलिप्त होऊयात. जाऊ द्या आळंदीकर, जाऊ द्या महाराष्ट्राचे लोक, काय नडलंय आपलं त्यांच्या वाचून. असं नाही झालं. तुका म्हणे जना सकाळा सहित घेऊ अखंडित प्रेमसुख. दॅट इज वारी. दॅट्स सर, हे जे तुम्ही तुकाराम महाराजांबद्दल सांगितलं किंवा संत परंपरेबद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्ही तुकाराम दर्शन पुस्तक लिहिलं जे सकाळनं काढलेलं, ते नक्की काय आहे? आज त्या पुस्तकाकडे आम्ही कसं बघावं? ते तुम्ही का लिहिलं? त्याची कथा काय? मी लिहायला सुरुवात खूप पूर्वीच्या काळापासून केली. मी प्री डिग्रीला असताना तुकोबांच्यावरती एक लेख लिहिला आणि आचार्य आचऱ्यांकडे पाठवून दिला मराठामध्ये. त्याने तो छापला. हं. तेव्हापासून मी लिहित आलोय. आणि लिहिताना मी काय पाहिलं माहिती आहे का, की मी ज्या परंपरेचा आहे त्या परंपरेचं ज्ञान तर मला असणारच म्हणजे. परंतु त्याच्याच बरोबर मला माझ्या समाजाची माहिती पाहिजे, त्याचा इतिहास माहिती पाहिजे, त्याचं वर्तमान माहिती पाहिजे, त्याच्या भविष्याबद्दल काहीतरी माझ्याकडं ब्लू प्रिंट देणारे आपण कोण, पण चिंता असली पाहिजे की नाही. या दृष्टिकोनातून मी संतांचा समाजाशी काय संबंध आहे हा विचार पहिल्यापासून करत राहिलो. हं. भाषेशी काय संबंध आहे हा विचार पहिल्यापासून करत राहिलो. तर हा आत्मपुराणातला मुद्दा नाही. तर त्याच्यामुळं माझ्या लिखाणाला मी एकाच वेळेला संतांच्याबद्दल जेव्हा लिहित होतो त्याच वेळेला त्याच्यातनंच आपोआप कुठेतरी माझ्यामधला एक सामाजिक, म्हणजे माझा तो जो आचरणी लेख छापला ना, त्याचं नावच मुळात असं आहे, की तुकाराम महाराजांचे सामाजिक कार्य वगैरे. अच्छा. म्हणजे ही तेव्हापासूनची माझी ती जाणीव आहे. आणि मी साधारणपणे 90च्या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्यापैकी डाव्या चळवळीमध्ये होतो. आणि ती सगळी मांडणी समाजाला, म्हणजे गंबा सरदार वगैरे लोकांनी ज्या पद्धतीने लिहिलं की नाही त्याच्या पुढे मांडण्याचा माझा प्रयत्न त्यावेळेला असायचा. आणि त्यावेळेला लोकांच्या वर्तमानपत्रामध्ये काय झालं, की एक कॉलम लोकांना आवडतो म्हणून संतांच्यावरती काहीतरी लिहायचं, म्हणजे एक अभंग तुकाराम महाराजांचा किंवा आणखी कोणाचा, आणि खाली त्याचं विवेचन, अशी सदरच सुरू झाली. डॉक्टर युमो पठाण वगैरे अनेक मंडळी त्याच्यामध्ये असायची. तर आमचे मित्र सादा डोंगरे, ते साप्ताहिक सकाळचे संपादक होते. ते एक दिवशी मला असं म्हणाले, की "अरे हे तू सकाळसाठी लिहिशील का सदर तुकोबांच्यावर?" मी म्हणाले, "लिहीन की." पण ते म्हणाले, की "नाही, नाही, मला लिहीन म्हणजे असं असं नको आहे, की एक अभंग." आणि आता तेही महत्त्वाचं असतं. आणि तशी सदर मी नंतर चालवली सुद्धा. म्हणजे ॲग्रोवनमध्ये मी सदर चालवलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये सदर चालवलं तसं, आणि त्याची पुस्तकं पण झाली. म्हणजे प्रसादाची वाणी हे ॲग्रोवनमधलं आहे. म्हणजे सकाळ समूहामधलंच आहे. तर तसं नाही पाहिजे म्हणले मला. मग काय पाहिजे? तर त्याचा आजचा रिलेव्हन्स काय आहे तुकोबांचा? हं. कसं रिलेट करता येईल आजच्या काळाशी? म्हटलं हे तर मला पाहिजे उलट. म्हणजे लोक तसं म्हणू देत नाहीत. मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर मला त्यासाठी व्यासपीठ देत असाल तर उत्तम. आणि मग मी त्या पद्धतीने विचार केला. माझ्या असं लक्षात आलं, की अरे तुकोबांचं काय महत्व आहे महाराष्ट्रामध्ये? ते असं आहे, की तुकोबांच्या काळापासून तर थेट आजतागायत, म्हणजे 1995च्या दरम्यानची गोष्ट आहे, तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी व्यक्तिगत पातळीवरती आणि संस्थात्मक पातळीवरती, चळवळीच्या पातळीवरती तुकोबांना काही ना काही प्रतिसाद दिलेला आहे. तुकोबांची दखल न घेता कुणीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आयदर यू ॲक्सेप्ट तुकोबा, किंवा तुम्ही तुकोबांना विरोध करा.
किंवा तुम्ही जरी उदासीन राहिलात तरी ते मॅटर ऑफ स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही मुद्दाम राहिलात. असा इतिहास महाराष्ट्राचा मला दिसायला लागला. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की हे जर आपण त्या काळातल्या वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबांना मिळाला रिस्पॉन्स किंवा रिस्पॉन्सेस म्हणायला आपण प्रतिसाद आपण असं आर्टिक्युलेट करत गेलो ना, तर त्यातनं महाराष्ट्राचा एक वेगळा सांस्कृतिक इतिहास सिद्ध होतो. म्हणून त्याला मी नाव दिलं, म्हणजे दुसरं नाव जे म्हणतो ना आपण कंसात वगैरे, की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची तुकाराम केंद्रित पुनर्मांडणी. तर तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक व्यवस्था लावता येते, एक स्पष्टीकरण करता येतं. म्हणजे ते एका प्रकारे तो एक मेगा नॅरेटिव्ह म्हणूयात तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाचा, तो त्याच्यातनं आपोआप तयार झाला ना. म्हणजे वेगळं काहीच करावं लागलं नाही मला. आय जस्ट वेंट ऑन की हे बघा हे काय म्हणाले त्या काळात, का म्हणाले तसं. म्हणजे हा परत समाजशास्त्रीय मुद्दा आला. तुकोबांना महाराष्ट्राने कसं रिसिव्ह केलं, कसा रिजेक्ट करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, का केला, कसा केला, त्याचं काय झालं पुढे परिणाम. मग त्यात नाटकवाले आले, त्याच्यात सिनेमावाले आले, त्याच्यात राजकीय कार्यकर्ते आले, त्याच्यात सामाजिक कार्यकर्ते आले. फुल्यांनी काय केलं, रानड्यांनी काय केलं, भांडारकर काय म्हणत होते, पुमलाड काय म्हणायला लागले, बाळासाहेब खेळांनी काय सांगितलं, टिळकांनी काय सांगितलं, महात्मा गांधी काय म्हणाले. महात्मा गांधी म्हणाले की तुकाराम माझे सगळ्यात आवडते संत आहेत. अरे काय म्हणून विचार म्हणजे झाला ना प्रश्न उपस्थित. लोकमान्य टिळकांच्या गीतरसाची सुरुवात तुकोबांच्या वचनाने होते, शेवट तुकोबांच्या वचनाने होते. आणि मध्ये जास्तीत जास्त कोट्स गीतरस आहेत तुकोबांचे आहेत. मग मधल्या काळात त्याला एक काही जातीय वळण मिळालं. काही लोकांनी तुकोबा म्हणजे मराठ्यांचेच संत इथपर्यंत मजल गेली. पण ती काय गेली, मी पहिल्यांदा हे लिहिलो म्हणून ते लोक रिॲक्ट व्हायला लागले. हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे. ते बोलत नव्हते इकडे कधी, त्यांना वाटलं हे इरिलेव्हंट आहे, काय संबंध आता. मग जेव्हा सदानंद मोरेंनी सांगायचा प्रयत्न केला तेव्हा ते लोकांना कळायला लागलं. आणि मग त्याचा फायदा कसा घ्यायचा, त्यांनी आणलेला वारा आपल्या शिड्यात कसा उडून घ्यायचा याचे प्रयत्न केले ना लोकांनी. हा तेच काय. सर खूप खूप आभार. पुस्तक वारीच्या निमित्तानं सकाळ प्रकाशनाच्या आम्हाला वारी समजून घेता आली, अध्यात्म समजून घेता आलं, संत परंपरा समजून घेता आली. परत वेगवेगळ्या विषयांवरती भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.